जय शिवराय मित्रांनो, तर आपण आपली एथर रिस्टाची रेंज टेस्ट करणार आहोत। तर आपण 100% गाडी चार्जिंग केली आहे आणि बघू शकता ट्रिप पण 0 केलेली आहे। तर एका चार्जिंगमध्ये कंपनी क्लेम करते 125 किलोमीटर। तर आपण आज चेक करणार आहोत आणि आपली स्पीड मेंटेन आहे 35 ते 40च्या आसपास असणार आहे मित्रांनो। तर आपण आता सध्या घरापासून निघत आहे। आपलं ठिकाण आहे चिवरी लक्ष्मीचं मंदिर, आपण तिथे चाललेलं आहे मित्रांनो। इथून 50 किलोमीटरच्या आसपास येतो तो। तर आपण गाडी चेक करूया तर आपली रनिंग गाडीची किती होती आणि आपल्या गाडी ॲव्हरेज किती काढून देते। मी आणि माझी आई आणि भावाची मुलगी असं आम्ही 3 जण चाललेलं आहे बघू शकता मित्रांनो। आणि तुम्हाला ट्रिप पण 0 केलेली आहे आणि आपली बॅटरी पर्सेंट फुल आहे। तर मग चला मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण 1.3 किलोमीटर आलं आणि तेवढ्यातच आपली 2 किलोमीटर चार्जिंग ड्रॉप झालेली आहे। तर मला काय वाटेना, पर आपण बघूया तरी पण। तर 1 किलोमीटर येतात 2 किलोमीटर ड्रॉप होणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे। तरी पण आपण गाडीचं ॲक्युरेट रेंज काढणारच आहोत ते आपल्याला कळून। तर मित्रांनो बघू शकता तर बॅटरी आहे आता 97% आणि रेंज दाखवत आहे 21%। तर ट्रिप आपण येताना 0 केलं तर ते झालं 3.8। तर त्या हिशोबानं म्हणलं तर 200 मीटर कमी आहे, पर 125 रेंज ऑटोमॅटिक होतं। तर आता आपण एकदा चेक करूया। तर आपण आता निघालेलो आहे। तर आपण ॲव्हरेज स्पीड 40च्या आतमध्येच ठेवणार आहे। 40च्या आतमध्ये 35 40 35 40 35 40च्या आसपास आपण ठेवणार आहे बघा मित्रांनो। आता आपण सध्या हैदराबाद रोडला लागला आहे। आता 20 झालेल्या गोष्ट मित्रांकडे 4। तर कारण मित्रांनो जे 125चं आपण म्हणती गाडी ते मी मगाशी येताना बघितलं तर 125 गाडी फुल होती चार्जिंग। तर मग 25 काय झालं नाही, मग जसं 1.3 किलोमीटर गाडी चालली डायरेक्ट 25-24 ड्रॉप झालं आणि डायरेक्ट 23 दाखवलं मित्रांनो। तर आपण ते 1 किलोमीटर आपण ते कवर करून घेऊया। तर बघूया मित्रांनो कवर होतं का नाही। आणि आपण आता त्या ॲपवर चेक केलं आहे, तुम्हाला ते स्क्रीनशॉट बी टाकतो। तर त्यामध्ये काय म्हणतं आहे 47 किलोमीटर आहे ते। तर त्याच्या एथर मोबाईल ॲपमध्ये जर आपण ट्रिपमध्ये जर टाकलं तर ते ट्रिपमध्ये म्हणते की तुम्ही तिथं पोहोचल तर 53% 53% तर ते शिल्लक राहील म्हणते बॅटरी। तर मग आपण बघूया त्याच्यापेक्षा जास्त ठेवायची आपण कोशिश करूया। तर आता 120 आहे आणि 96% चार्जिंग आहे। तर सध्याचा टाईम वाजलेला आहे 6:50 वाजले आहेत मित्रांनो। तुम्ही रोड बघू शकता सर्व। मित्रांनो बघू शकता सध्या 112 किलोमीटर रेंज दाखवत आहे। तर आपण ट्रिप 0 केलं तर ते 13.4 दाखवत आहे। म्हणलं तर 13 12 25 आणि वरले 100 125 रेंज तर बरोबर आता सध्या चालली आहे। तर मी 35-40च्या मध्ये चालवत आहे, तुम्हाला दाखवलं आहे। कारण जेवढी ही इलेक्ट्रिक गाडीची स्पीड कमी राहील, कमी चालवाल कमी स्पीडनं, तर ते तुम्हाला तेवढं चांगलं ॲव्हरेज काढून देईल मित्रांनो। तर त्यासाठीच मी आज व्हिडिओ केला आहे खास। तर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर बघू शकता आता 111 राहिलेलं आहे। तर इकडं 13.6 मग तर 400 किलोमीटरचा फरक पडलेला आहे। 1 किलोमीटरचा आपण सोलापूरमधनं जी निघताना बायपासला जी आपण स्टार्ट केलं ना तेव्हा 1 किलोमीटरचा फरक दाखवत होता। तर आता तो 600 मीटरवर कवर केलेला आहे। तर 400 मीटर राहिलं ते पण आपण कवर करून घेऊया। तर चला मित्रांनो। तर आपण सध्या आलेलं आहे हे बोरामणी गावापाशी चाललं आहे। तर अजून आपलं इथून वेळ लागेल।
4 किलोमीटरचं रेंज दाखवत आहे आणि आपण जी कवर केलेलं आहे 21 किलोमीटर. ट्रिपमध्ये 0 होता 21 किलोमीटर झालेलं आहे. तर बघू शकता. तर आपण तांदूळवाडी इथं खाली उतरलं की तांदूळवाडीच आहे मित्रांनो. आपली इथं रेस्ट एकदम चाललेली आहे आणि रेंज तर अजूनपर्यंत तर काय रेंज तर बरोबरच येत आहे मित्रांनो. तर आपण 1 किलोमीटरचा फक्त मागं पुढं फरक आहे, त्यामध्ये पण 500 मीटरचा फरक आहे. तर तो सध्या आपण कवर करणार आहोत. तर बघूया मित्रांनो कवर होतो का नाही आहे ते. तर आता कंपनीवाली काय म्हणती, उतरला रिजनरेशन करा. उगं फक्त थोडं म्हणलं तर थोडं काय ॲक्सिलेटर न कळत उगं टच करायचं म्हणून पॉवर ब्रेक होणे म्हणून. आता मी जर ॲक्सिलेटर सोडलं तर मग ती गाडी ब्रेक मारायला बघते. म्हणजे तसं करायचं नाही आणि पुढे पण टाकलायचं नाही. द्यायचं रनिंग हो इथं कवर होऊन जातो हे बघू शकते मित्रांनो. तर त्यामुळे मग तुम्ही रेंज जनरेशनच्या त्यामध्ये तर तुम्ही करूच नका रेंज जनरेशन. मित्रांनो आपण आता चिवरीच्या जवळपास आलेलो आहेत मित्रांनो. चार्जिंग 91 किलोमीटर जाते आणि 75% चार्जिंग आहे. तर आपण 40 पकडलेलं आहे. तर ट्रिप येताना 0 केलं तर तुम्ही ट्रिप एकदा चेक करून घ्या मित्रांनो. बघू शकता ट्रिप 34.4 किलोमीटर आहे. 34 आणि 35 आणि 90. तर आपल्याला 125चा रेंज आता तरी पण भेटलेला आहे. तर मग आपण अजून चेक करूया टीव्हीपर्यंत आजी. आणि आपला एथर ॲप थ्रूमध्ये सांगितलं होतं की तुम्ही तिथं पोहोचलं तर 54% चार्जिंग राहील. तर आपल्याला ते रेकॉर्ड सोडायचा आहे. तर 54% आपण नाही राहून आपल्याला जास्तच ठेवायची चार्जिंग. तर बघू शकता टोलनाक्याच्या पुढे चिवरी पाटी आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण आलेलं आहे. आपण तर 84 दाखवत आहे आणि इकडं 40 दाखवत आहे. 1 किलोमीटरनंतर फरक आहे अजूनपर्यंत दाखवायला आहे. थोडंफार मागं पुढं ते अजूनपर्यंत आत्ता चेंज झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आपण अजून रनिंग करूया बघू किती आपलं ॲक्युरेट. तर मित्रांनो बघू शकता ॲव्हरेज कमीच आहे कारण आपण सगळं आता रोड बी खराब आहे आणि आपण डोंगर भाग सोडत आहे. त्यामुळं ॲव्हरेज थोडं कमीच येईल असं वाटते मला. तरी पण आपण बघूया. रोड पण खराब आहे सर्व इथं कारण इथं बॅटरी मोटरवर थोडं लोड येतं ना करायचं म्हणलं तर पण. आणि खड्डे असल्यामुळं गाडी ॲक्सिलेटर जास्त द्यावं लागणार. त्यामुळं थोडंफार ॲव्हरेज गाडी मार इथं खाणारच मित्रांनो. तर तरी पण आपण ॲक्युरेट तरी पण काढायची कोशिश करूया. बघू शकता पूर्ण हा डोंगरसुद्धा भाग आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय 74 किलोमीटर 62% चार्जिंग दाखवत आहे मित्रांनो. आणि ट्रिपमध्ये 49.8 किलोमीटरची आपण रेंज आता कवर केलेली आहे. तर आपण जाताना एकदा बघूया एक्झॅक्ट आणि तुम्हाला एकदा दाखवतो मोबाईलमध्ये टोटल आपण ॲक्युरेट रेंज किती कवर केलेलं आहे आणि किती आपलं सध्या ॲव्हरेज आपलं 125 पडते का नाही आपण एकदा चेक करूया. तर 74 इकडं दाखवत आहे मित्रांनो आणि आपलं 49.8 किलोमीटर आपण सध्या कवर केलेलं आहे. तर हे टोटल प्लस केलं 8 आणि 74 किलोमीटर. तर टोटल आपलं 23.8 म्हणलं तर 24 म्हणजे 1 किलोमीटरचा फरक पडलेला आहे. कारण आपण घाटमधून ते आलेलं आहे मित्रांनो. ते डोंगर ते सोडून रस्ता खराब ॲक्सिलेटर जास्त द्यावं लागतं आपल्याला. तर बघू आपण येतात. तर मित्रांनो बघू शकता आपण निघणार आहे आता 74 आणि 62% रेंज आहे आणि ट्रिप आपली झालेली आहे 49.8. तर आपण निघत आहे आणि मग तर तुम्ही हे बघू शकता. तर आपण एथर ॲपमध्ये आपण राईड प्लॅनमध्ये तर आपलं होम लोकेशन टाकलेलं आहे. तर मग तो तिथं म्हणतं आहे की 19% चार्जिंग राहील. तुम्हाला स्क्रीनशॉट पण हा दाखवतो मित्रांनो. तर आपण आता सध्या निघूया
तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही, तर 55% 54% झाली, 54% चार्जिंग आहे आणि 64% किलोमीटर रेंज दाखवत आहे मित्रांनो. तर आणि आपण केलेलं आहे ॲक्युरेट 60 किलोमीटर रेंज टेस्ट केलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकताय तुम्ही. तर बघू शकता मित्रांनो, तर आता 44 किलोमीटर रेंज दाखवत आहे आणि खाली 39% बॅटरी पर्सेंट दाखवत आहे. तर ट्रिपमध्ये बघू शकता तुम्ही इथं 79.5 आपण आता रनिंग करून आलेलं आहे ते दाखवत आहे मित्रांनो. तर बघूया सोलापूरला जाजेपर्यंत गाडी काढतो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपण 35 किलोमीटर रेंज राहिलेली आहे आणि 31% चार्जिंग राहिलेली आहे मित्रांनो. ट्रिपमध्ये झालेलं आहे 89.1 किलोमीटर रनिंग झालेली आहे आपली सध्या टोटल. तर सोलापूर इथून आहे 12 ते 13 किलोमीटर. तर बघूया तिथं जाजेपर्यंत आपला ॲव्हरेज टोटल गाडी किती काढून दिलेली आहे आपल्याला सगळे कळून जाईल मित्रांनो, किती ॲव्हरेज गाडी दिली आपला. तर मित्रांनो, तर आपण 40 स्पीड मेंटेन करून ठेवायला मित्रांनो. मित्रांनो तुम्ही तर 26 किलोमीटर रेंज दाखवत आहे आणि 23% बॅटरी पर्सेंट दाखवत आहे. चार्जिंग 23% दाखवत आहे आणि आपलं रनिंग जे झालेलं आहे ते 97.9 किलोमीटर टोटल 98 झालेलं आहे मित्रांनो. तर आपलं घर आता काय इथून 2 ते 3 किलोमीटरवरच आहे. तर तिथे गेल्यावर एकदा बघू आपलं टोटल रनिंग किती झालेलं आहे. तर मित्रांनो 24 किलोमीटर रेंज आहे, 22% चार्जिंग आहे. चालतंय लय उशीर आला. क्लिप आपलं 99.7 मग टोटल आपलं हिशोब. तर आपल्याला एथर ॲपमध्ये सांगितलं होतं 19%, तर आपण ठेवलेलं आहे 22%. मग आपल्या गाडीला ॲव्हरेज चांगलं पडलं आहे. तर मग एकदा कॅल्क्युलेशन मारूया आपण. तर सध्या बघा 24 प्लस तर आपल्याला एवढं रेंज भेटलं आहे मित्रांनो. ट्रिप आपण 0 केली ती 24 किलोमीटर दाखवत आहे अजून. आणि तुम्ही या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.